तर आता आपण रेल्वे स्टेशनला आलोय. दीदी आणि जीजू आलेत स्टेशनवरती. त्यांना आपण घेऊन घरी जाऊयात. आलोय स्टेशनच्या जवळ. ते पण येऊन थांबलेत जस्ट. 5 मिनिट लेट झालाय आपल्याला. सोबत श्लोक आहे, इकडे सोहम आहे. जाऊयात आपण. पोहोचू आता 1-2 मिनिटामध्ये. आलोय आपण. ते लोक कुठे थांबलेत बघावं लागलं ना. अरे बाबा, इथेच थांबले. आलेले आहेत, येऊन थांबले. ते वेट करतायत आपलं. चलो वेलकम. कुणाला नाही रिक्षावाला माझ्या का मग फास्ट आलो नाही. जाना उतर, बॅग घे. हे बघा, बॅग घ्यायचं सोडून आतमध्ये बसलाय. काय वेळ लागले काय तुला? सुस्वागत माती तुम्हाला. चला चला बसा लवकर. चला बसा सगळे लवकर, फास्ट. चला लवकर. ऑलरेडी किती वेळ झाला इथून थांबलो होतो? आम्ही आलो पाठीमागून आलो तिकडून. मला वाटलं जास्त वेळ झाला का? लेट झाला म्हणून लवकर. सिंगल इकली लाईट बंद केली पडली. पडले ते लाईट बंद पडले. काय झालं? काय तरी पण करायच्या अगोदर सांगितली ना ऑर्डर, जेवण बनवून ठेवा, माझा उपवास आहे. भारी केलं स्टेशन. रेल्वे स्टेशन ना. सगळं इनॉग्रेशन केलेलं ना आताच. निजामाबाद डेव्हलपमेंट चांगली केली आहे. पहिला मी सांगितलं होतं. बरं, तुझंच मॅनेजमेंट असेल ना हे. मस्त त्यावेळेस केलं. बरंच केलं. सगळं सिटिंग एरिया वगैरे सगळं मस्त केलाय. अरे इकडनं पाहिजे अरे उलट त्यांच्याकडे जंक्शन आहे येड्या. मग खरंच भारी केलंय. झालंय आता. तुमचं पण आता होईल कुरुडवाडीचं. अयोध्याला गाडी सुरू केली. तेव्हा अयोध्येला आहेच की आपल्याकडे, कन्याकुमारीला आहे ना. आई म्हणलं इकडे इकडून ते सगळे पोहोचलो. हे पाठीमाग पण आहे बघ. सून कशाला आहे मग तुमची? गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला जसं की माहिती की काल दीदी जीजू वगैरे आलेले आहेत घरी. आणि जीजूचे वॉचचं थोडंसं काहीतरी काम आहे. तर आपण टायटन शोरूमला जाऊया जीजूसोबत आणि तिथे बघूया आपण वॉचचे रिपेअर करायचे. तर ते रिपेअर करून आपण येऊयात परत. आपण आलो आहे टायटनच्या शोरूमला. इकडे इथे जाऊया आपण आतमध्ये. गाडी पार्क करूया. आपलं छोटंसं रिपेअरिंगचं काम आहे, ते विचारूया आपण. सेल नाही. कुठे आहे सर्व्हिस सेंटर? ओके, साईडलाच आहे. अच्छा, तर ॲक्च्युली टायटनचं शोरूमही आहे, सर्व्हिस सेंटर इथे बाजूला आहे. तर आपण तिकडे जाऊया. हे आहे टायटन वॉच केअर, हे दिसतंय. ओके, त्याच्या बाजूलाच आहे, खूप जवळ आहे टायटन वर. नाही, इकडे सर्व्हिस सेंटर आहे. रातमध्ये आलो आहे आपण, करून घेऊया. वॉचचे हे झाले ना. ओके, बटन मागवावं लागेल, अवेलेबल नाही सध्या. मागवावं लागेल. कधीपर्यंत होईल? एक 20-25 दिवस भेटेल ना पण त्याचा? भेटेल ना, त्याला काही अडचण नाही. सेम भेटेल त्याला, कंपनीला पाठवावं लागेल. पुणे बटन साईजचे जे होतं स्टीम मिळते मधले, हे पण येते ना, रोड पण येते. रॉड पण आहे, दोन्ही पण आहे. ठीक आहे, घ्या मग. काम तर झालं नाही, बुकिंग करून घेतले. आता 5 दिवसानंतर येतो, पण आपण निघूयात. और मदर भाई बढिया. प्रकाश येतोय आपला मित्र. आपण जाऊया तिकडे प्रकाशला भेटायला. प्रकाश इथे जवळच काम करतो ना HDFC मध्ये. त्याच्या समोरच आहे ते काय.
आपले प्रकाश सर आलेले आहेत. मित्र तुम्हाला माहितच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये खूप जमायचा ट्रिपमध्ये वगैरे मध्ये आला भेटायला आला. भेटूया चहा वगैरे घेऊया निघूया. हे बघा काय सगळ्यांचा टाइमपास चालू आहे बघा. फोन इकडे, हा फोन 2 3 सगळे फोन मध्ये आहेत. जय हिंद दोस्तों. हे आज आजीचं मासिक आहे गाईस, त्यामुळे आज सगळे झाले पाय वगैरे पडून घेऊयात. आत्या पण आली इकडे बघा, ही आत्या श्री. जेवण करून घेऊयात गाईस, खूप लेट झालाय. हे बघा इकडे इकडे पळाली बघा. ही बघा दीदी आहे माझी, आणि काय करते बघा, तंबाखू. आता काहीच आपण आलो DMart मध्ये. बाकी दीदी जिजूला काहीतरी खरेदी करायची होती, ते करतायत. बडीशॉप तिकडे असेल पुढे, आपण जाऊया. चल ना आधी इकडचं बघ. त्यांची शॉपिंग चालू आहे. काय घ्यायचं आहे त्यांच्या कुरुडवाडीमध्ये DMart नाही वाटतं, म्हणून इकडे आलेत आहे ना. तुमच्याकडे DMart नाही ना? चांगलं लागतंय. कुरुडवाडीमध्ये DMart नाही. त्याला मागू देते. हे छाप सोडू नका बघ. गावात ना आलेत काय? हा दीदी, गावात ना आलात ना? गावचे लोक ना. इकडे DMart नाही ना? नाही DMart नाही, त्यासाठी इकडे आलेत. अच्छा, इकडे आले ना काही ना काही शॉपिंग असते त्यांची. ठीक आहे. परवडतं ना असं, पण इकडे आल्यानंतर एक राऊंड मध्ये बाकीचे शॉपिंग होऊन जाते. ये बड़ी अच्छी बात कही आप. 1 kg किती चालेल? 80 रुपये घे ना तुला जे पाहिजे ते. आणि 90 रुपये. 49. ती पण 49. ती 90चा 49ला भेटायला, ती 80चा 49ला भेटायला. दोन्ही 49. मग घेऊ ती एक. घे तुला जे घ्यायचे ते. कुठल्या दोन्हीचे मिळेल? 80 98. दोन्हीचे मिळून हा एक फ्राय करू आपण. काय 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 पण घ्यायचं. लहान आहे आणखी, मोठी झाली नाही. आणखी हे पण घेतलं आपण. एक बाय वन गेट वन आहे ना. घे ना मग. पूजेसाठी ऑइल आहे, तिळ ऑइल. आणि इकडे तो अगरबत्ती वगैरे आहेत. तर किती घेते, पेना तर किती घेते काय माहिती. काय ज्यांची शॉपिंग काय संपत नाही आहे बघा, पूर्ण कार्ड भरून टाकलं आहे बघा. आणखी शॉपिंगसाठी शोधतायत हे बघा, आणखी काय घेऊ आणि काय नाही असं चालू आहे. शॉपिंग चालू आहे. झालं ना, किती घेते हे बघा. काय काय घेते, लेमन गोळ्या. बस झालं मॅडम. 28 रुपये. ठीक आहे, कच्चा मँगो. मेन पार्ट कडे आलेली आहे दीदी. मेन पार्ट प्राइजेस 10 रुपीज वाले पण असतात ना. असतात की 70 रुपये. हा ना. मग हे बघ तुझ्यासाठी किटकॅट आणले तिकडे. ओहो ओहो ओहो, कितीचं आहे? काय करायचं? ओहो ओहो, स्माइल. ओहो. सो फायनली ह्यांची शॉपिंग झालेली आहे आणि आत्ता आलो आहेत आपण घरी. तर थोड्या वेळाने जाणार आहोत आपण खाटू श्यामजीला. तर तो ब्लॉग येईल उद्या, आणि हा ब्लॉग मी इथे एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.